सामना जो मात्र आपल्या भेटीला आलेला संघर्ष 11 गवाळी त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय ए बी रॉयल जांभुर्ड या दोन संघाच्या दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी ओपनिंग पेयर सध्याच्या घडीला दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. समीर आणि त्याच्या सोबतीला बाटर ऋतिक. मार्चला सुरुवात जी मात्र आपल्याला होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज देव सध्याच्या घडीला पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. हेवी गो पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर ऋतिक. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता. अगदी जर आपण पाहिलं तर चांगला फटका त्या चेंडूवरती खेळण्यात आलेला आहे. पहिल्याच बॉलवरती सिंगल येताना पाहायला मिळेल. संघाचा श्री गणेश या पहिल्याच बॉलवरती झालेला. पहिल्या बॉलवरती सिंगल संघाचा अकाउंट जे मात्र ओपन होताना आपल्याला पाहायला मिळतं. 5 षटकांची ही लढत आहे. तिथे पॉवर प्लेची 2 षटकं ही भरपूर महत्त्वाची राहतात स्पेशली दोन्ही संघाकरिता. तिथे पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती सिंगल स्ट्राईक सध्याच्या घडीला रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळेल. समीर स्ट्रायकिंग एरियावरती गोलंदाज देव मार्के सध्याच्या घडीला राईट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मिस टायमिंग. चेंडू हवेत. कॉटन बॉलची संधी मैदानाच्या मध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये दुसऱ्या चेंडूवरती कॅच ड्रॉप आणि तिथे एक सिंगल जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे चांगला बॉल अटेम्प्ट केला गेला होता एक्झॅक्टली शॉर्ट ऑफ गुडलेंथवरनं चेंडू टेक ऑफ घेत असताना मिस टायमिंग स्ट्रोक होता. पहिल्यांदा चेंडू थोडा स्किड झाला. रफ्तार से गिरफ्तार सध्याच्या घडीला बॅटर समीरला केलं होतं परंतु कॅच मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झालेला. स्वतः गोलंदाज देव मार्के तिथपर्यंत पोहोचला. त्याच्या हाताला चेंडू ब्रश होत असताना एक्झॅक्टली ही झेल आता धरतीला दान झालेली आहे. व्हॉट अ शॉट. पिकअप शॉट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर ऋतिकच्या बाडमधून हा घणाघाती प्रहार षटकार. फटका दमदार आपण पाहिला. षटकार जो मात्र आलेला आहे. संघाची धावसंख्या फ्लाय झाले स्कोर कार्डवरती 8 ऑन द बोर्ड. वन मोर बिग हिट. गुड नॉट टेक और मेरे भाई बाउंड्री लाइन के बाहर ये सिक्सर देख ऋतिकच्या बाडमधून सेकंड इन अ रो षटकार. तर म्हणून अशोक दादा धुमाळ साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जे कोरोळा गावचे प्रथम नागरिक आहेत. कोरोळा गावचे सरपंच त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आपण करत आहोत. त्याचबरोबर इथे शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. तिथे डॉट बॉलची सांगता. चौदा धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात दमदार झालेली मैदानाच्या आतमध्ये. बॅटर तयार ऋतिक. पुन्हा एकदा बिग हिट केला. सुंदर फटका. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेचा फायदा. फटका दमदार. शेवट केलाय बॅटर ऋतिकनं गोड. शेवटच्या बॉलवरती सुद्धा केली आहे तोडफोड. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार.
पहिल्या ओव्हरमध्ये धावांची कोंडी फुटली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकार 1 चौकार. ऋतिक म्हाडसेचं आक्रमण आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. का बॅटिंग पाहिली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. देव मार्के या गोलंदाजाला टार्गेट केलं गेलं. पहिल्या षटकात 18 धावा. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात खऱ्या अर्थानं आपल्याला होताना पाहायला मिळेल. नयन येतात या दुसऱ्या षटकात. P2चं हे षटक भरपूर महत्वाचं आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये धावा येणं प्रत्येक संघासाठी भरपूर महत्वाचे राहतात आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावांची कोंडी फुटली आहे. एक्झॅक्टली 18 धावा पहिल्या षटकामध्ये. कमालची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. एक्झॅक्टली स्ट्राईक आता रोटेट झाली स्ट्रायकिंग एंडवरती. समीरला आपण पाहताय. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. नयन हा गोलंदाजी मार्कवरती तयार. P2चं षटक हाताळण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस पहिला. मस्त टायमिंग होतं. एक्झॅक्टली हवं तसं टायमिंग जुळलं नव्हतं परंतु क्षेत्रक्षेत्रात उपस्थित तिथे फक्त एक सिंगल जे मात्र येताना पाहायला मिळेल. सेन्सिबल क्रिकेट कारण स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या घडीला. ऋतिक म्हाडसे त्याला स्ट्रायकिंग एंडवरती आणणं ह्या ओव्हरमध्ये देखील भरपूर महत्वाचं होतं. ते काम केलं. बॅटर सध्याच्या घडीला समीरला आपण पाहताय. सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या फ्लाय झाले स्कोर कार्डवरती 19 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती ऋतिक म्हाडसे सध्याच्या घडीला कामगिरी दमदार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा 2 षटकार 1 चौकार आपण पाहिलेला आहे. आता या ओव्हरमध्ये कशी कामगिरी केली जाईल. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पुन्हा त्या बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झालाय. सिंगलसाठी निघाले. तिथे फक्त 1 रन जी मात्र येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली झाली मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष 11 गवाली क्रिकेट संघ सध्याच्या टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं. बॅटिंग करत असताना आतापर्यंत चांगली कामगिरी. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर समीर तयार. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल फटका दमदार आहे. डीप मध्ये कोणीही क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. चेंडू फ्लॅट फास्ट अँड फ्युरियस. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. सव्वीस धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेची 2 षटकं आणि त्या 2 षटकांमध्ये धावा भरपूर येताना पाहायला मिळतात. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष 11 गवाली क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर तयार स्ट्रायकिंग एंडवरती समीर. गोलंदाज तयार नयन. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस लाईन चांगली आहे. गोलंदाज नयन या गोलंदाजाची एक्झॅक्टली लेग स्टिक वरनं चेंडू ट्रॅव्हल झाला. डॉट बॉलची सांगता जी मात्र आपल्याला होताना पाहायला मिळते. 26 धावा ज्या मात्र धावफलकावरती मित्रांनो आहेत सध्याच्या घडीला. स्टील 2 टू गो. दुसऱ्या ओव्हर मधले हे शेवटचे 2 बॉल. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर समीर तयार. 26 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओ इथे चांगला बॉल परंतु यावेळेस लाईन चेक केली गेली आहे. देर आहे लेकिन दुरुस्त आहे. पंचांचा कॉल आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. व्हाईट बॉल आणि एक अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या 27 ऑन द बोर्ड. 27 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. कमबॅक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये AB रॉयल जांभुर्डे क्रिकेट संघाला. ओ इथे चांगला चेंडू. सुंदर चेंडू गोलंदाज नयन या गोलंदाजाचा राहिलाय. डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळते. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधला शिल्लक आहे. 27 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आलेल्या आहेत आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये एक षटकार आपण पाहिला. आतापर्यंत 9 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज नयन या गोलंदाजान. स्टील 1 टू गो. पुन्हा एकदा यॉर्कर. प्रॉपर यॉर्कर. डॉट बॉलची सांगता. 2 षटकांचा वाजवी खेळ मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली समाप्त झालेला आहे. यासाठीच शेवटच्या बॉलवरती विकेट जी मात्र येताना पाहायला मिळते. एक्झॅक्टली तिथे प्ले अँड मिस आणि त्यानंतर एक्झॅक्टली विकेट कीपरची चतुराई आपण पाहिली आणि तिथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे.
धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. भावेश तिसऱ्या ओव्हरची सुरुवात करण्यासाठी दाखल झाला. पहिला बॉल एक्झॅक्टली ओव्हरपिच त्यांना हाताला होता, परंतु संपर्क हवा तसा झाला नाहीये. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते. फक्त एक धाव आलेली आहे. स्ट्राईक रोटेट झाली स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन यॉर्कर आणि तिथे सुंदर फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन उपस्थित आहे. यासाठी एकच धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन सिंगल रन येताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरमध्ये 27 धावा मित्रांनो आपण पाहिल्या. खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आपण पाहिल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये नयनचं कमबॅक स्पेशल आपण पाहिली आहे मैदानाच्या आतमध्ये AB रॉयल जांभुडे क्रिकेट संघाकरिता. आणि त्यानंतर तिसऱ्या ओव्हरची सुरुवात देखील अतिशय चांगली होताना पाहायला मिळते. 2 चेंडू हाताळलेत आणि 2 बॉलवरती फक्त 2 सिंगल. 29 धावा फलकावरती आहेत. ओ इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. एक्झॅक्टली एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. तिथे खाली क्षेत्र होतं. खाली क्षेत्रामध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू प्ले अँड मिस. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. भावेश सध्याच्या घडीला 3 बॉल त्याने आतापर्यंत अॅक्युरेट फेकलेले आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओ पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस ऋतिक म्हाडसेला फॉलो केलं. एक्झॅक्टली गोलंदाज भावेशनं लाऊड अपील तिथे झाली होती, परंतु पॉपिंग क्रीजवरती बॅटर रोशन क्विकली अँड फास्टली सेफली पोहोचलाय. तिथे एक क्विक सिंगल येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या आता एका सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली. ती 30 या धावसंख्येवरती सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 30 धावा सध्याच्या घडीला फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या. त्यानंतर असं वाटलं की आता इथून फ्लाइंग स्टार्ट मिळालेला आहे, परंतु नयनची गोलंदाजी आणि त्यानंतर गोलंदाज भावेशला पण पाहताय. गोलंदाजी अटॅक चांगला आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना. इथे ओव्हरपिच बॉल होता. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षकाला बीट केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेईल. एक्झॅक्टली बाउंड्री लाईनच्या जवळपास चेंडूला अडवण्यात आलेला आहे आणि तिथे पाहता पाहता साज बाज और ताज 3 धावा ज्या मात्र कंप्लीट झालेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नाईस कॉलिंग ऑल्सो. अतिशय चांगला फटका होता. इनफिल्डला क्लिअर केला आणि त्यानंतर आपण पाहिलं बॅकअपसाठी डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आला होता आणि त्यानंतर तिथे 3 धावा येताना आपण पाहिलेल्या. स्टील 1 टू गो. शेवटचा अंतिम बॉल या तिसऱ्या षटकामधला शिल्लक आहे. ओ रनवे मध्ये थोडासा व्यत्यय येताना आपल्याला पाहायला मिळतोय. डेड बॉल जो मात्र पंचांना आता घोषित केलेला आहे. 33 धावा फलकावरती सुरुवात चांगली आहे मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष 11 गवाली क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल. 5 चेंडू आतापर्यंत अॅक्युरेट फेकलेले आहेत. 5 चेंडू मध्ये फक्त 5 धावा ज्या मात्र गोलंदाज भावेशनं खर्च केलेला आहेत. लास्ट बॉल फॉर दी ओव्हर आणि तिथे फेकलाय डॉट बॉल. 3 षटकांचा वाजवे खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग करते टीम संघर्ष 11 गवाली क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय 33 या धावसंख्येवरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये तोपर्यंत ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. संधी देऊया आमचे डीजे ऑपरेटर मिस्टर कुणाल यांना. ऐकूया एक गोड संगीत.
सो 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. ड्रिंक्स ट्रॉली देखील मैदानाच्या बाहेर जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते आणि 33 धावा ज्या मात्र फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात सध्याच्या घडीला. भावेश मार्के येत आहेत सध्याच्या घडीला. चौथ्या ओव्हरची सुरुवात जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. भावेचा पहिला बॉल वेगवान सुंदर चेंडू शफल झाले होते बॅटर रोशन ते पाहिलं आणि त्यानंतर केलं फॉलो बॅटरला. एक चांगला चेंडू अटेम्प्ट केला जातोय. वेगवान होता त्यानंतर टप्पा देखील भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल आला डॉट 33 धावा मित्रांनो धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये बांधून ठेवले प्रत्येक फलंदाजाला. बिग हिट मिस टाइमिंग आहे. चेंडू हवेत खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए गेंद पर दीवाने. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर रोशनच्या बाट मधून डायनामाइट हिट षटकार. फटका बॅकलिपला खाली होत असताना समोर मारलेला तो फटका होता वाईट डिश लॉंग ऑफला. हा दमदार हिट आपल्याला पाहायला मिळतो. षटकार आलेला आहे. संघाची धावसंख्या फायनली आता फ्लाय झाली स्कोर कार्ड वरती 39 धावा धावफलकावरती आहेत. शॉर्ट ऑफलेनचा बॉल हॅमर केला मिस टायमिंग. चेंडू हवेत कॉटन बॉलची संधी सेकंड अटेम्प्टला पकडला कॅच. विकेटचं पतन. फलंदाज रोशन बॅक टू द डगआउट. दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि मैदानाच्या आतमध्ये जशास तसे प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज भावेश मार्के. सध्या जगण्याला आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं पतन झालं जिथे रोशन बाद झालाय. नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या क्रमांकावरती राम पष्टे सध्याच्या घडीला दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. 39 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. पहिला डॉट दुसऱ्या बॉलवरती षटकार त्यानंतर विकेटचं पतन जे मात्र होताना आपण पाहिलेलं आहे. 39 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली झाली होती. 18 धावा पहिल्या षटकात त्यानंतर नयनचं कमबॅक त्यानंतर गोलंदाज भावेशला आपण पाहिलं तिसऱ्या षटकात. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये परंतु या ओव्हरची सुरुवात झाली आहे डॉटनं आणि दुसऱ्या बॉलवरती षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या बॉलवरती विकेट कॅरी झाली आहे. 39 धावा धावफलकावरती गोलंदाज तयार भावेश मार्के. राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय राम पष्टे सध्याच्या घडीला. तिथे चांगला बॉल प्रॉपरली यॉर्कर कॉलिंग स्वतःची खराब आणि तिथे रन आउटची विकेट. फलंदाज राम पष्टे शून्यावरती बाद. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. अमन शेखला आपण पाहताय सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती. स्टील 2 टू गो. विकेट करण्याचा प्रयत्न बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झालाय. सिंगल घेतली आहे डीप मध्ये प्रोटेक्शन. फक्त एक धाव आणि संघाची धावसंख्या 40 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एंड वरती ऋतिक म्हाडसेला आपण पाहताय ज्यानं पहिल्या ओव्हरमध्ये कामगिरी दमदार केली होती. 2 षटकार 1 चौकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिलेला आहे. त्यानंतर ऋतिक म्हाडसे सारख्या फलंदाजाला उभं ठेवलं गोलंदाजानं. इथे बिगेट करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा दूरवरती हा ठेवलेला चेंडू होता. ऋतिक म्हाडसेच्या रेंजपासून हा चेंडू भरपूर दूर ठेवला होता आणि 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला संघर्ष 11 गवाली क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय 40 या धावसंख्येवरती. अजून जर आपण पाहिलं बॅटिंग लाईन भरपूर चांगली संघर्ष 11 गवाले क्रिकेट संघामध्ये. कारण पष्टेसारखा विस्फोटक बॅटरचं येणं देखील अजून बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. मिडल ऑर्डर मध्ये त्याची चांगली कामगिरी राहते परंतु अजून त्याचं देखील येणं बाकी आहे.
शेवटचे 6 बॉल सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भावेश येत आहेत शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी. भावेश कोठावळे सध्याच्या घडीला सेकंड स्पेल मध्ये त्याला इन्व्हाइट केलं गेलं. पहिला बॉल व फुल टॉस होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न, लाईन चेक करावी लागेल. यस इट इज व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या 41 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज भावेश सध्याच्या घडीला. पहिला बॉल लाईन थोडी खराब मित्रांनो आपण पाहिलेली. डाऊन दी ऑफ स्टिक नो स्ट्रायकिंग एंड वरती ऋतिक म्हाडसेला आपण पाहता. त्याला स्ट्रायकिंग एंड वरती आणणं भरपूर महत्वाचं आहे. संघर्ष 11 गव्हाणे क्रिकेट संघाकरिता ओबी किट करण्याचा प्रयत्न होता. तिथे डायरेक्ट हिटची मागणी होती आणि रनआउटची संधी आहे आणि तिथे डायरेक्ट हिट विकेटचं पतन. फलंदाज अमन शेख रन आउटचा शिकार. फलंदाज बाद. नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. सकलेन शेख सध्याच्या घडीला. सकलेन दाखल होतात परंतु करण पष्टेला अजून का मागं ठेवलंय हा मोठा प्रश्न आहे. तो लवकरात लवकर जर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तर धावांचा पाऊस जो मात्र पडू शकतो. एक्झॅक्टली 41 धावा फलकावरती आहेत. पहिला डॉट, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर रनआउटची विकेट. स्ट्रायकिंग एंडवरती ज्या फलंदाजाचं येणं अपेक्षित होतं, गरजेचं होतं संघर्ष 11 गव्हाणे क्रिकेट संघासाठी तो फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडवरती आहे. ऋतिक म्हाडसे सध्याच्या घडीला. इथे चांगला बॉल फटका, तिथे चांगला इनफिल्डला क्लिअर केला. व्हॉट अ शॉट. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा सेफली कंप्लीट झालेल्या आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग आपण पाहिली आहे. ऋतिकला पण पाहताय सध्याच्या घडीला. 43 धावा फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या आणि त्यानंतर असं वाटलं होतं की आता इथून संघर्ष 11 गव्हाणे क्रिकेट संघ एक्झॅक्टली 60-65 धाव्यांपर्यंत मजल मारेल, परंतु गोलंदाजी अतिशय चांगली आपण पाहिली आहे. भावेश मार्केला आपण पाहिलं, त्याचबरोबरीनं नयनची गोलंदाजी आणि पूर्णपणे बांधून ठेवल्या प्रत्येक फलंदाजाला. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 3 आणि 43 धावा फलकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती ऋतिक. तिथे लाईन खराब व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव. 44 धावा. 4 विकेट सध्याच्या घडीला. 4.3 चेंडूंची फेकी झाली आहे. अजून 3 चेंडू यासाठी यासाठी ॲक्युरेट 2 चेंडूची फेकी झाली आहे. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. चव्वेचाळीस धावा फलकावरती आहेत स्ट्रायकिंग एंडवरती. ऋतिकला आपण पाहताय सध्याच्या घडीला. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. इथे लाईन चांगली आहे. सुंदर चेंडू आहे. सध्याला आपण पाहू शकता अगदी ऋतिक म्हाडसेचा स्ट्रॉंग पॉइंट कोणता हे माहीत आहे गोलंदाजांना, कारण पहिल्या ओव्हरमध्ये ज्या ज्या ठिकाणी टप्पे पडले त्या त्या ठिकाणी मोठे फटके त्यांना आपण पाहिलेले आहेत आणि त्यानंतर कमजोरी आता माहीत झालेली आहे. बॅटर ऋतिक म्हाडसेची गोलंदाजांना चांगले चेंडू ते मात्र अटेम्प्ट केले जातात मैदानाच्या आतमध्ये. 44 धावा आहेत धाव फलकावरती. मिड इनिंग मध्ये आपण खरं तर टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार आपण सज्ज रेडी राहा. कुलस्वामीनी 11 ठोणे त्यांच्या विरोधामध्ये. न्यू यंगस्टर कोरावळी बी. आडव्या बॅटना फोर्स केलेला फटका. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार. इथे घडलं काय मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली आणि तिथे क्रीज सोडली आणि विकेटचं पत्र होताना पाहायला मिळत आहे. तिथे फलंदाज बाद झालेला आहे ऋतिक म्हाडसे. चव्वेचाळीस धावा. 45 धावा ज्या मात्र फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिथे ऋतिक म्हाडसेला स्ट्रायकिंग एंड वरती आणणं भरपूर महत्वाचं होतं. एक्झॅक्टली फटका चांगला केला. सिंगल घेतली. फिल्डिंग चांगली राहिली. फेकी ॲक्युरेट आली परंतु क्रीज सोडले तोपर्यंत. सकलेनला आपण पाहताय सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती क्रीज सोडले आणि तिथे विकेटचं पतन झालं. स्ट्रायकिंग एंड वरती सध्याच्या घडीला नवीन बॅटर जयेश.
ओ चांगला चेंडू, चांगला बॉल. तसा रन ही नाही, विकेट नाही मित्रांनो, लक्ष द्या. पहिल्या टीमला जर एसटी रक्षकाने चेंडू गॅदर केला तर रन आउटची विकेट नाहीये मित्रा, स्ट्राईक तुला ठेवावे लागेल जयेश, याची आपण नोंद घ्या. पहिल्या अटेम्प्टला जर एसटी रक्षकाने चेंडू गॅदर केला, पहिल्या अटेम्प्टला चेंडू पकडला जातो तर त्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव जी मात्र नसणार याची आपण नोंद घ्या. 45 धावा धाव फलकावरती आहेत. जयेश पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळेल. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल जो मात्र शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधला, पहिल्या डावामधला. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या होत्या, तिथून वाटलं की आता चांगली धावसंख्या बनलीच आहे. अंतिम बॉल हॅमर केला, फटका सुंदर, सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडूने थोडी दिशा बदलली आणि तिथे 2 धावा कंप्लीट. फेकी खराब, बॅकअप खराब. 3 धावा, चौथ्या धावेचा प्रयत्न, रन आउटची संधी आणि तिथे संधीचं केलं जाईल मैदानाच्या आतमध्ये सोनं. या सिरीज शेवटच्या बॉलवरती थोडा ड्रामा मित्रांनो आपण पाहिला. एक्झॅक्टली क्षेत्ररक्षण सुंदर झालं, फेकी चांगली आली होती परंतु बॅकअप नव्हतं. तिथे 3 धावा आलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना संघर्ष 11 गवाली क्रिकेट संघ जाऊन पोहोचलेला आहे 48 या धावसंख्येवरती आणि 49 धावेचं लक्ष ठेवलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. एबी रॉयल जांभुर्डे क्रिकेट संघासमोर टॉस आपण पुढील मॅचचा करणार आहोत. कुलस्वामिनी 11 ठोणे संघाचा कर्णधार आणि न्यू यंगस्टर कोरावळे बी संघाचा कॅप्टन. आपण टॉस का बॉस मध्ये लगेच टॉससाठी या. धुमाल साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत पुढील मॅचचा. न्यू यंगस्टर कोरावळे बी आणि त्यांच्या विरोधामध्ये कुलस्वामिनी 11 ठोणे. टॉस कुलस्वामिनी 11 ठोणे क्रिकेट संघाने जिंकलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याच्या बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला. यजमान टीम अर्थात न्यू यंगस्टर कोरावळे बी क्रिकेट संघाला. दुसऱ्या डावाला सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळेल. 30 बॉल 49 धाव्यांची आवश्यकता. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन, आवाज ऐकूया दीपवीर बिराडे सरांचा. थँक्यू सो मच. वेलकम. महेंद्रजी घरत यांचं नुकताच मंचावरती शुभागमन झालंय. महेशजी घरत यांचं मंचावरती नुकताच शुभागमन झालंय. आपलं स्वागत आहे. विनंती असं नसतं वा वेताळेश्वर चषकाच्या माध्यमातून आपले सहर्ष स्वागत. फोर्टी 49 टू विन 49 धावसंख्येचं टार्गेट सेट झालेलं आहे. पहिल्या सत्रात गोलंदाजी जबरदस्त राहिली. स्पेशली भावेश कोठावलेचा 2 षटकांचा स्पेल निर्णायक होता. नयन मार्के, भावेश मार्के, त्याचबरोबर देव मार्के या तीनही गोलंदाजांची चांगली कामगिरी. पहिल्या षटकात 18 धावेचा फ्लाइंग स्टार्ट जरूर मिळाला होता संघर्ष क्रिकेट संघ गवाळीला, पण सध्याच्या घडीला
तदनंतर 4 षटकात इकॉनॉमिकल कामगिरी झाली ऑप्सी आणि सध्याच्या घडीला 49 धावसंख्येचं टार्गेट चेस करण्यासाठी सलामीवीर दाखल होत आहेत. एच डी हनुमंत दिघे आणि त्याची सोबत देतो एस डी अर्थातच सुमित धस. हे प्रारंभीचे दोनही सलामीवीर आता दाखल होत आहेत. वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. विशू धस यांच्या वतीने ऑल द बेस्ट आलं एबी रॉयल्स जांभुटे क्रिकेट संघाला, त्यांचं देखील करूयात वेलकम. त्याचबरोबर स्वरा चायनीज कॉर्नरचे सर्व सागरजी धस यांच्या वतीने देखील ऑल द बेस्ट आलंय. या सर्वांचं स्वागत आहे. 49 टू विन. पहिला बॉल गोलंदाज तयार होतोय गोलंदाजीसाठी अमन. स्टॅकर एंडला हनुमान. पहिला बॉल आडव्या बॅटनं खेचलाय जरूर पण मिस टाइम आणि झेलची संधी तिचा स्वीकार. फलंदाज बाद. पहिल्या बॉलवरती लागलाय पहिला हादरा. टीम एबी रॉयल्स जांभुटे क्रिकेट संघाला अमनला मिळतंय सुयश. मैदान सोडावं लागतंय हनुमंत दिघेला. ड्राईव्ह केलाय बॉल थ्रू द कव्हर्स. एक सिंगल धाव आणि सरते शेवटी महत्वाच्या सामन्यात आता खातं खुलं होतंय एबी रॉयल्स जांभुटे क्रिकेट संघाचं. एक धाव सध्या धावफलकावर. सुमित दस सध्या स्टॅकर एंडला. पहिल्याच बॉलवर हनुमंत दिघे स्वस्तात माघारी परतला. सुमितची सोबत देण्यासाठी नवीन बॅटर कल्पेश भोईर जो सध्या नॉन स्ट्रायकर एंडला. पार्टनरशिपची नितांत गरज या सामन्यात. आवश्यकता भागीदारीची आणि पायसाठी आता दुसऱ्या विकेटसाठी बिल्डअप होईल का यावेळेला. लाईन पाहावी लागेल. सिटीज लेनचा चांगला वापर. टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत असताना बॉल थेट चाललाय विकेट किपरच्या हातात. अमनकडे चांगला वेग आहे. रनवे रिलीज ऑफ डिलिव्हरी फॉलो थ्रू या सगळ्या गोष्टी त्याच्या स्तुतिमय आपण बघत आहोत. सिटीज डॉट बॉल आणि याचबरोबर पुन्हा एकदा होतोय छोटेखानी कमबॅक. अवघे एक धाव धावफलकावर. जरा यजमान संघाला विनंती यावेळेला लॉंग साईडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. जोपर्यंत उचलण्यासाठी चेंडू वेळ घेतील दुसरी धाव हवी आहे आणि आता ती सहजरित्या मिळताना दिसेल. 3 फिल्डर एकाच फ्रेम मध्ये आले होते पण मिसअंडरस्टँडिंग त्रेदा तिरपीट होताना पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या ऍड होत आहेत आणि या 2 धाब्यासोबत एकूण धावसंख्या धावफलकावर अंकित होती ती 3 ऑन बोर्ड. 3 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्या ठिकाणी धावा येणं गरजेचं आहे. आता शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. पहिल्या षटकाचे पाहिजे. सुमित दची स्ट्रॅटेजी काय. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. लेंथ बॉलचा चांगला वापर. रायज होते. बॉल थेट चाललाय. टप्पा पडल्याबरोबर विकेट किपरच्या हातात. आणखीन एक डॉट बॉलची होताना दिसेल सांगता. अमनकडे अधिकचा वेग आहे आणि सध्या त्या वेगानं तो फलंदाजांना परास्त करतोय. गतीची धमक वेगाचं भय काय ते सध्या दाखवून देतोय. आता खाली राहिला बॉल. टप्पा पडल्याबरोबर अनपेक्षित उचली. याचबरोबर सलगचे 2 डॉट बॉल. ओव्हरची होईल समाप्ती. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पाठलाग 49 धावेचा करायचा आहे आणि पहिल्या षटकात फक्त 3 धावा प्रत्युत्तर दाखल एबी रॉयल्स जांभुटे क्रिकेट संघाकडून. आता विजयाचं समीकरण 24 बॉल 4 षटक आणि आवश्यकता ती 46 धावेची. त्या संपूर्ण स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह आम्हाला
सौजन्यकृत झालेले आहेत. तुकारामजी धुमाळ यांच्या वतीनं, त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज महेश झरड यांच्या वतीनं, बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफीज आम्हाला पंचायत समिती शिवले विभाग प्रमुख सचिनजी हरेश धुमाल यांच्या वतीनं स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. मॅन ऑफ द मॅचसाठी कूलर आम्हाला लाभले मोहनजी भांडे यांच्या वतीनं. बेस्ट बॉलरसाठी शूज आम्हाला लाभलेत अंकुश पवार आंबेळे यांच्या वतीनं. बेस्ट बॅट्समनसाठी शूज आम्हाला लाभलेत आकाश भोईर अर्थातच बंटी दादा यांच्या वतीनं. बॉल बॉक्ससाठी आम्हाला सौजन्य लाभले गुरुनाथ दादा कराळे यांच्या वतीनं 6 बॉल बॉक्स. त्याचबरोबर लालू दादा धुमाळ यांच्या वतीनं देखील 6 बॉल बॉक्स. भूषणजी भास्कर धुमाळ यांच्या वतीनं 15 बिस्लरी बॉक्स. आणखीन एक विकेट, आणखीन एक फलंदाज बाद. कल्पेशला सोडावं लागतं मैदान. आता बसलाय झटका दुसरा. AB रॉयल्स जांभरुडे क्रिकेट संघाला फलंदाज बाद. त्याचबरोबर प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफी ज्यासाठी आम्हाला सौजन्य लाभले डॉक्टर श्रीकांत शिंदे स्पोर्ट्सचे फाउंडर तुलसीदासजी धुमाळ यांच्या वतीनं. तिसरी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे स्वर्गीय रामचंद्र बाबू धुमाळ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विलासजी रामचंद्र धुमाळ सर यांच्या वतीनं. चौथ्या क्रमांकाचा आकर्षक चषक आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेला आहे उद्योजक तथा समाजसेवक जय बाळू बिराडे यांच्या वतीनं. आणि त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचे जे आर्थिक पारितोषिक आम्हाला सौजन्य लाभले जामगर खानदाराचे विद्यमान सरपंचताई कविता कचरू जामघर यांच्या वतीनं. तृतीय चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक नारायणजी हरी धुमाळ यांच्या वतीनं. त्याचबरोबर डीजे आणि पाण्याची सोय धनाजी कचरू जामगरे अर्थातच DJ धन्नू यांच्या वतीनं. दीपकजी लक्ष्मण धुमाळ युवा उद्योजक यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी सर्वोत्परी मदत आम्हाला लाभलेली. त्याचबरोबर सागरजी शिंगोळे दिनजी गरात आकाश भोईर बंटी या सर्वांकडून या स्पर्धेसाठी भरपूर सारं सौजन्य लाभलं आहे. त्या सर्वांचं स्वागत आहे. ऑन साईडला दिशा दिली अलॉंग टू द कार्पेट बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. फिल्डर थोडी खराब कामगिरी करतात तोपर्यंत दुसरी धाव आता सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. 2 धावा सहजरित्या मिळताना दिसेल. 2 धावेसोबत सध्या स्कोर 5 ऑन बोर्ड. 5 धावा सध्या धावफल कव्हर. नवीन बॅटर मंगल दिघे सध्या आपण बघत आहोत स्ट्रायकर एंडला. 21 बॉल अजूनही विजयासाठी 44 44 धावेची आवश्यकता. सेकंड पॉवर प्ले मध्ये गोलंदाज तयार रोशन. यावेळेला खोलात होता बॉल समोर ड्राईव्ह केला. फिल्डर बॅकअपसाठी उपस्थित झाले. चांगला थ्रो दिलाय अमन नॉस्ट्राकर एंडला. 1च धाव मिळताना दिसेल. सिंगल पेक्षा जास्त काहीही नसेल अधिक काहीही नसेल. या सिंगल धाब्याच्या सहाय्याने सध्या स्कोर आपण बघत आहोत. 6 ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट. 6 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. 2 विकेट आतापर्यंत मॅच मध्ये गमावलेले आहेत. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. स्कोर लेगला फिल्डर इनफिल्ड मध्ये उपस्थित आहेत. 1च धाव एक्झॅक्टली गॅप पिक करता आली नाही सुमितला. पॉवर प्ले सुरू आहे. फुल टॉस बॉल ओव्हर थ्रो. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय पण आता नकार येईल. प्रकाश यांचं चांगलं बॅकअप येत आहे. एक सिंगल धाव याचबरोबर टीमची टोटल. सिंगल धाब्याच्या सोबतीनं बरोबरीनं सध्या पुढे सरकत असताना 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 7ला विकेट 2 पडलेल्या आहेत. 19 बॉल अजूनही विजयासाठी. या सामन्यात आवश्यकता ती 43 धाब्याची. स्टेप आउट होऊन खेळतायत ऑन साइडला. फटका आता फसलाय बॉल वेत आणि चांगलं जजमेंट. मिड विकेट रिजन कडे चांगला जेल संपादित होतोय. मंगल दिघेला सोडावं लागतं मैदान. षटकाची झाली आहे सांगता आणि मैदानावरती पाठलाग 50चा सुरू असताना सध्या गमावलाय गडी तिसरा. AB रॉयल्स जांभरुडे क्रिकेट संघानं 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक फलंदाज बाद. तिने 500चा कॅश प्राइज अनाउन्स होते. गोलंदाज ऋतिक करता. एंड ऑफ सेकंड ओव्हर. 7 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन बॅटर सचिन बिराडे दाखल होत आहेत बॅटिंग करण्याकरता. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत सुमित दसला. पार्टनरशिपची नितांत गरज आहे आता या सामन्यात. आवश्यकता आहे भागीदारीची. नेक्स्ट मॅचचा टॉस आय थिंक कव्हर झालाय. यजमान संघ इनॅक्शन आहे. न्यू यंगस्टर खोरावळे बी आणि त्यांच्या विरोधात मात्र संघ आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच
कुलस्वामी स्पोर्ट्स ठुणे या सिरीज. ऋतिक पहिला बॉल ऑन साइडला टर्न केल्या, दिशा दिली आहे, डीप मधून फिल्डर उपस्थित झालेत पण मिसफिल्ड. समीर कडून हवं तसं बॅकअप आला नाही. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये आय थिंक थोडा सध्याच्या गडीला बॅकफुटवर संघर्ष लेबन गवाली, हवं तसं बॅकअप गोलंदाजाला येत नाही. 2 धावा आता देखील सहजरित्या प्राप्त होताना दिसतील. या 2 धाबेसोबत सध्या स्कोर 9 ऑन बोर्ड. 9 धावा सध्या धावफलकावर. 9ला विकेट 3 आतापर्यंत मॅच मध्ये गमावलेले आहेत. फुल टॉस, मिस टाइम स्ट्रोक, झेलची संधी आणि तिचा स्वीकार. रोशनचं चांगलं जजमेंट. आणखीन एक सुयश मिळते ऋतिकला. 4था हादरा बसतोय. AB रॉयल्स जांभोटे क्रिकेट संघाला. सुमित आघाडीसाठी आले होते पण डावांसाठी त्यांचा संघर्ष पाहायला मिळाला. बाद होत आहेत, परत आहेत माघारी. भावेश खुने बॅटिंग साठी दाखल होतोय. आता हे सेकंड इनिंग, आता हे दुसरं सत्र मात्र इंटरेस्टिंग बनलेलं आहे. ज्या पद्धतीने आता गोलंदाजांनी दबाव बनवलाय बॅटिंग टीम समोर, अक्षरशः आता 50 धाब्याचं टार्गेट ते देखील आता डोई जडबावटू लागलेलं आहे. सामना सुरू होण्यापूर्वी, खास करून दुसरं सत्र स्टार्ट होण्यापूर्वी 10.00 धाब्याची जी आवश्यक धावगती होती ती आता हळूहळू 15.00 धाब्यावर जाऊन पोहोचलेली. याचं कारण गोलंदाजांनी केलेल्या लाजवाब कामगिरी. लेगस्टिकला सोडून जाणार बॉल. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल, हिट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धाब्यासोबत सध्या स्कोर 10 ऑन बोर्ड. 10 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 16 बॉल आता या मॅच मध्ये बाकी आहेत आणि 16 बॉल मध्ये विजयासाठी 39 धाब्याची आवश्यकता. यावेळेला सॉफ्टवेअरनं ड्राईव्ह केला बॉल. फिल्डर एक्स्ट्रा कव्हरचे उपस्थित झालेत. बॅकअप येईल. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगल धावेसहित सध्या स्कोर इन डबल डिजिट डबल फिगर. 11 रन ऑन बोर्ड. 11 धावा सध्या धावफलकावर. 15 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत. विजयासाठी अजूनही 38 धावेची आवश्यकता. ऑन साइडला दिशा दिली आहे. काव फेसला बॉल ट्रॅव्हल होतं. फिल्डर उपस्थित झाले होते. त्याच्या समोर टप्पा पडला. तितक्याच जलद गतीने, तितक्याच द्रुत गतीने हा बॉल उसळला. तसा थेट सीमारेषेच्या बाहेर कोसळला. या डावाचा पहिला 4, पहिला चौकार आलाय सचिन बिराडेच्या बॅटमधून. बरोबर विराट कोहली स्टँड समोर. या 4 धावा येत आहेत. चौकारासोबत सध्या स्कोर 15 ऑन बोर्ड. या खेळाडूकडे क्षमता आहे. सचिन बिराडे इन्फॉर्म देखील आहेत. आडेपायच्या महत्वाच्या सामन्यात आता टीमसाठी ती संकटमोचक कामगिरी ते करू शकतील का? ती तारणहार कामगिरी या सामन्यात त्यांच्या वतीने होईल का? 14-34. यावेळेला समोर चांगला ऑन ड्राईव्ह दाखवलाय. फिल्डर उपस्थित. चांगलं बॅकअप येते. रोशन होते. थ्रो देखील तितकाच चांगला दिला. बॅकअप येते थर्डमॅनला. 1 धाव मिळताना दिसेल. सिंगल धाब्यासोबत सध्या स्कोर 16-13 बॉल आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही 33 धाब्याची गरज. 13-33 रिक्वायर्ड रन रेट हळूहळू वाढत चाललाय. एक मोठा स्ट्रोक आता हवाय. पाहिजे भावेश खुनेच्या बॅटमधून तो मॅक्सिमम येईल का? मिस टाइम बॉल हवेत. आता झेलची संधी बनली आहे आणि तिचा स्वीकार होतोय. भावेश खुनेला देखील सोडावं लागतंय मैदान. ओव्हरची ओली होत असताना सांगता 3 षटकांची अंती. 16ला बसलाय. मैदानावरती 5वा धक्का. 12 बॉल. आता 33 धाब्याची गरज. एक कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. शिळगावच्या विद्यमान सरपंचताई सौभाग्यवती दर्शनाताई दिनेश बनोटे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं विकेट साठी पाण्याची मागणी झालेली आहे. मॅनेजमेंट कमिटी पाणी पाठवा मैदानात लगेचच. त्याचबरोबरीत गणेश आघाणे यांच्या वतीने देखील विकेट साठी 500चं कॅश प्राइज आहे. संधी तर बनली आहे. गोलंदाजी करत असताना
टीम संघर्ष 11 गवाळीला 12 बॉल आता 33 धाब्याची आवश्यकता. नेक्स्ट मॅच रेडी राहा. कुलस्वामींनी स्पोर्ट्स असोलीनं जिंकला टॉस. बॅटिंगचा इन्व्हिटेशन त्यांनी दिलाय. प्रतिस्पर्धी टीम न्यूयॉर्कसर कोरवळे बिला तर स्वतः मात्र फिल्डिंग डिपार्टमेंटची धुरा सांभाळताना यानंतरच्या पहिल्या फेरीतील अंतिम सामन्यात आपल्याला पाहायला मिळतील. हा चालू सामना जसा संपेल एका बाजूनं लगेचच मैदानात उतरावं लागेल. कुलस्वामींनी स्पोर्ट्स ठुने लक्ष सुद्या. आताच येऊन आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला जरी एकत्रित झाले तरी देखील काही हरकत नसेल. कुलस्वामींनी स्पोर्ट्स ठुने 16 विकेट पास पडलेले आहेत. अर्धा संघ आता गारद होतोय. हनुमान, सुमित, कल्पेश, मंगल, भावेश हे 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. तर आता चेतन बिराडे अनुभवी फलंदाज आणि त्याची सोबत देण्यासाठी सचिन बिराडे एक्सपिरियन्स कंटेनर. दोन्ही खेळाडूंकडे चांगला अनुभव सध्या आपण बघत आहोत. आता मॅचमध्ये पाहायचं काय प्लॅनिंग त्यांनी बनवलंय. 12 बॉल 33 धाब्याची आवश्यकता आहे. अमनला आता सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. पहिल्या डावात असं वाटलं होतं 70+ टोटल उभारली जाईल कारण 18 धाब्यांना स्टार्ट झाला होता संघर्ष 11 गवाळीचा. पण तदनंतर झालेला कमबॅक, गोलंदाजांनी केलेली लाजवाब कामगिरी, 50 धावसंख्येचं टार्गेट आणि तेही चेस करत असताना सध्याच्या घडीला मात्र टीमचं स्ट्रगल सुरू आहे. पण प्रयत्नांती परमेश्वर. इक्वेशन बाकी आहे. पहिला बॉल कॅच ड्रॉप. सचिन बिराडेला मिळते जीवदान. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लक फॅक्टर होतोय ऑन. मिस्टेक, मिसफिल्ड आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मोबदला तर मोजावा लागेल. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. पण सध्या नशिबाची साथ लाभतीये ती सचिन बिराडेला. चौकार. सामना एबी रॉयल जांभुडे टीमने जिंकला तर सागरजी दस यांच्या वतीनं संपूर्ण टीमला एकविरा ट्रिप असेल. चौकारा पाठोपाठ आता ब्लास्ट. आता आकाशाला गवसणी घातली आहे. सचिन बिराडेचा आक्रमक विध्वंसक फटका समोर डाऊन द ग्राउंड. स्वीट्स आउट. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. हा कडक हिट षटकार. या षटकारासोबत सध्या स्कोर 26 धावा सध्या धावफलकावर. 12-33 धावेचं समीकरण. आता इक्वेशन येऊन टिपलंय. 10 बॉल आवश्यकता 23 धावेची. या 2 फटक्यानी मॅच मध्ये पुन्हा एकदा एबी रॉयल सीन झालेली आहे. हा फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केलाय. चांगल्या बॉलला सन्मान सध्या देत असताना मिसफिल्ड. सेकंडचा कॉल. विकेट किपर एंडला थ्रो आलाय. धाव घेण्याचा नाहक प्रयत्न तो मात्र चेतन बिराडेच्या अंगलट आलाय आणि धावची 2 धावा 2 तो मात्र माघारी परतताना पाहायला मिळतोय. 27ला आता 6वा फलंदाज परततोय माघारी. 9 बॉल 22 धावेची अजूनही आवश्यकता. मिसअंडरस्टँडिंग 2 बॅटरच्या दरम्यान. कॉलिंग खराब आणि सध्या सांघिक यश मिळतंय फिल्डिंग करत असताना संघर्ष 11 गवाळीला. बॅटिंगसाठी नवीन बॅटर भावेश कोठावले दाखल होत आहेत. या बॅटरकडे देखील ती क्षमता आहे. पहिल्या डावात 2 षटकात जबरदस्त कामगिरी त्यांनी केली 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये. आता बॅटिंगमध्ये देखील तो कॉन्फिडन्स त्याला कंटिन्यू करावा लागेल. 27 धावा सध्या स्कोरबोर्डवर. विकेट आतापर्यंत 6 गमावलेले आहेत एबी रॉयल्स जांभरुडे क्रिकेट संघानं. 9 बॉल 22. यावेळेला यॉर्कर. विकेट किपर बीट. धाव हवी आहे आणि आता ती मिळताना दिसेल. यष्टी रक्षकानं प्रयत्न जरूर केला रनआउटचा. बेल्सी डिसलॉक झालेले आहेत पण आता स्कोरलेग अंपायर तटस्थ भूमिकेत डिसिडीज. चला बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. बॅट्समन सेफ. बॅट्समन सुरक्षित. सचिन एक सिंगल धाव जी मिळताना दिसेल आणि महत्वाचं काय तर स्ट्राईक मात्र सचिनकडे रोटेट झालेली आहे सिरीज.
येस इट इज बॅट्समन क्लिअर इनलाईन आहे. अर्धा फूट जवळजवळ बॅट लाईन पासून आत ड्रॅग झालेली आहे, त्याच कारणास्तव सेफ. समोर यावेळेला हल्ला केलाय, पाठवलाय बॉल लॉंग ऑफला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर फ्लॅटेड स्ट्रोक, फास्ट अँड फ्युरियस स्ट्रोक. एकतर्फी किल्ला लढवतोय, एकाकी झुंज देतोय, एकाकी प्रतिकार देतोय सचिन बिराडे आणि त्याच्या बॅट मधून येतोय आणखीन एक संघर्षमय षटकार. येस इट इज कट टू कट इट. हा षटकार आणि या षटकारासोबत आता स्कोर 34 34 धावा. 7 बॉल त्या मॅच मध्ये बाकी आहेत. विजयासाठी 15 धावेची आवश्यकता. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. यावेळेला शॉर्ट बॉल कट केलाय, बॅकफुटवर जात असताना चांगला स्क्वेअर कट, गॅप मोठा आहे, आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगानं तितक्याच जलद गतीनं बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बारा 33 सामना आता येऊन ठेपलाय. तो 6 बॉल 11 वर. मागच्या षटकात जवळजवळ आय थिंक 22 धावा येताना पाहायला मिळाल्या. अमन शेखच्या विरोधात चांगली कामगिरी सध्या होत असताना बॅटर सचिन बिराडेकडून, ज्यानं इंडिव्हिज्युअल मॅच मध्ये 7 बॉल 26 धावा आतापर्यंत स्कोर केलेले आहे. चला टीम मॉडेल नकोय. संघर्ष 11 गावाली कॅप्टन राम फर्स्ट अँड आर्मी. 4 ओव्हर बरोबर 20 मिनिटात तुम्ही टाकल्यात. अंतिम षटकासाठी जास्त वेळ नकोय, लगेचच घाई करा जरा. आणि यानंतर होणारा सामना कुलसोमेंडी स्पोर्ट्स ठुनेला विनंती आहे आपण रेडी राहा. लगेचच चालू सामना जसा संपेल, दोन्ही टीम जोपर्यंत हँडशेक करतील आपल्याला एका बाजूने मैदानात उतरायचंय, ही सूचना आपण लक्षात घ्या. 6 बॉल 11 धावा. आता भावेश कोठावलेला करायचंय काय तर एक्झॅक्टली त्याला स्ट्राईक रोटेट करायचे. जास्त जोखीम आता त्याला घ्यायची नाही, कारण सचिन बिराडे चांगल्या फॉर्ममध्ये, चांगल्या टचमध्ये. या मॅचमध्ये 7 बॉलमध्ये आतापर्यंत 26 धावा त्यानं स्कोर केलेले, ज्यामध्ये 3 चौकार 2 षटकार. 371चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. आणि हळूहळू आता या सामन्यात असं वाटलं होतं कुठेतरी सरशी राहील संघर्ष 11 गवाळीची, परंतु संघर्ष करणं नेहमीच पसंत असतं सचिन बिराडेला. आणि या सामन्यात देखील त्याने चांगली जिद्द दाखवलेली आहे, चांगली लढत सध्या रंगत असताना. चला वेळ जास्त घेत आहे गवाळीकर. टाइम क्रॉस होईल तेव्हा तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल, लक्ष असू द्या. 4 मिनिटं तुमच्याकडे आहे. ते 4 मिनिटात हे षटक तुम्हाला टाकावं लागेल. 6 बॉल 11 धावा. गोलंदाज तयार होत आहेत. समीर स्टॅकर एंडला भावेश. पहिला बॉल बॅटची कडा, पण थर्ड मॅनचा फिल्डर पोहोचू शकला नाही. एसटी रक्षक पुढे सरसा आला होता. एक सिंगल धाव रोखता आली नाही. पहिल्या बॉलवर 1 धाव. स्कोर सध्या 39 39 धावा. 5 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि विजयासाठी 10 धावेची आवश्यकता. शॉर्ट बॉल बॅकफुटवर जात असताना पूल केलाय. एक टप्पा घेत बॉल गुल होतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सचिन बिराडेच्या बॅटमधून येतोय आणखीन एक भेदक भारदस्त फटका. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 1 बॉल 4 दिरोप. 4 धावा. चौकार. या चौकारासोबत सध्या स्कोर 43 43 धावा. 4 बॉल आता 6 धावेची आवश्यकता. एक मोठा स्ट्रोक सामना संपू शकतो, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सचिन बिराडेने आतापर्यंत लाजवाब कामगिरी केलेली आहे. 8 बॉलमध्ये नॉट आउट 30 धावेचं तो योगदान देतोय, पण विजय अजूनही दूर आहे. 4 बॉल 6 धावेची गरज. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मागे चालला. विकेट किपरला चकून शॉर्ट फॅनलेगला बॅकअप येत आहे. थोडा कमी गतीने टाकला होता बॉल, स्लोवर वन होता. यासाठी देखील ॲज अ बॅटर तुम्हाला रेडी व्हावं लागेल, कारण आता गोलंदाजाला माहिती आहे जितक्या वेगानं आपण बॉल टाकतोय तितक्या वेगानं तो सीमारेषेच्या बाहेर जातोय.
वेगामध्ये परिवर्तन आणि त्याचा फायदा मिळतो गोलंदाज समीरला. 3 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत. 3 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही 6 रनची आवश्यकता. एसडीस टाकला गेलेला बॉल यानंतर प्रत्येक चेक होईल, कारण आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं गोलंदाजाच्या शैलीच्या विरोधात आक्षेप घेतलेला आहे. सिरीज गोलंदाजाच्या शैलीच्या विरोधात आता आक्षेप आलेले सिरीज, त्याच कारणास्तव तिसरे पंच मैदानात दाखल झाले. 3 बॉल 6. यावेळेला फटका लाजवाब वाडा शॉट. एम एस धोनी स्टाईल हा सामना संपलाय आणि हा सामना जिंकलाय तो एबी रॉयल्स जांभुडे क्रिकेट संघानं. एकाकी किल्ला लढवला, एकाकी झुंज दिली. अकेला सोपे भारी पडा जब सचिन बिराडे मैदान में खड़ा. व्हाट अ बॅटिंग. षटकारानं हा सामना संपलाय आणि या सामन्यात दमदार विजय एबी रॉयल्स जांभुडे क्रिकेट संघाचा. मनपूर्वक अभिनंदन. वेल प्ले बॉयज. टफ अँड हार्ड लक. संघर्ष 11 गवाळी. फिनिश स्ट्रोक पार. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. बरोबर बॅकफुटवर जात असताना चांगलं टायमिंग, चांगलं मिडलिंग आणि तितकीच ताकद या फटक्यात होती. हा सामना संपलाय. 12-33 सामना. असं वाटलं होतं 3 षटकात हावी होईल की काय, वरचढ ठरेल की काय. संघर्ष 11 गावाली. पर सचिन बिराडे नाम नाही ब्रँड आहे बॉस. आणि सरते शेवटी हा दमदार विजय सध्या संपादित होतो एबी रॉयल्स जांभुर्डे क्रिकेट संघाचा. अभिनंदन. सामनावीर पुरस्कार आपण लगेचच जाहीर करतोय. ज्यांना 10 बॉलमध्ये नॉट आउट 36 धावा स्कोर केल्या. 4 चौकार 3 षटकार 360च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं ज्याची बॅट तलपली आणि अशक्य वाटणार लक्ष्य त्यानं शक्य करून दाखवलं. सहजरित्या ते चेस केलं. सचिन बिराडे ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सचिन आपला सामनावीर पुरस्कार स्वीकारा.